नमस्कार. मी ॲडव्होकेट निलेश कड. आज आपण ज्या रस्त्यावर उभा आहोत तो प्रजिमा 20 रस्ता आहे, प्रमुख जिल्हा मार्ग 20. तो नगरपालिकेकडे आपण हस्तांतरण करण्याबाबतची कारवाई केलेली होती आणि लवकरच तो रस्ता हस्तांतरण होईल. परंतु सार्वजनिक बांधकामद्वारा इथं 2-3 वेळा डांबर टाकण्यात आलं होतं आणि तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली होती. आपण जे माझ्या मागे पाहत आहे पेविंग ब्लॉक, त्यासाठी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने शाळा आणि कॉलेजच्या जी मुलं आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी आणि जे काही नागरिक आहे त्यांना इथून पादचारी मार्ग व्हावा म्हणून जागा उपलब्ध होती सरकारी. त्यामुळं हे काम मागे 5 वर्षापूर्वी झालेलं आहे. दुसरी गोष्ट, आता आम्ही वारंवार मला नगरपालिकेने सांगितलं होतं की बाबा कॉन्क्रीट रस्त्याला जास्त पैसे लागतात, आपण डांबरीकरण करू. तरी आम्ही ते होऊन दिलं नाही. कारण इकडं आपण मागे जर बघितलं महात्मा फुले नगरमध्ये, तर तिथे नगरसेविका आमच्या सुरेखाताई गालफाडे त्याही म्हणल्या होते की इथं आपल्याला डांबरीक रस्ता म्हणते ते करून घ्या मागे. तर मी त्यांना म्हणलं नको, आपण कॉन्क्रीट करू. तर तिथं आम्ही अण्णाभाऊ साठे दलित वस्ती निधी सुधार निधीमधून कॉन्क्रीट रस्त्याचं त्यांना म्हणलं सुचवा आणि कॉन्क्रीट शिवाय काम करायचं नाही. तर त्यांनी त्या पद्धतीने आता ते कामाची मागणी केली आणि ते मंजूरही झालेले. पालकमंत्री त्यांचे होते भाजपचे, त्यांच्याकडून त्यांनी ते मंजूर करून घेतलं. परंतु एक अतिशय महत्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की जिल्ह्याचं जे नियोजन मंडळ आहे ते नियोजन मंडळ आणि चाकण नगरपालिकेने जे प्रस्ताव पाठवले, जर तुमच्याकडं खाजगी विकसक असतील, बिल्डर असतील, यांच्या जागेमध्ये कामं करायला स्वतःची लोक, जी जबाबदारी बिल्डरची आहे, विकसकाची आहे, ती लोक नगरपालिकेशी संगनमत करून तिकडे नियोजन मंडळामध्ये पैसे देतात. मी स्वतः तिथे गेलो, म्हटलं 1,84,00,000 कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि पुढं राक्षवाडीचा आपण जे नदी आहे भामा नदी, तिथपर्यंत जो डांबरीकरण करायचा होता 5.5 मीटरचा, तो करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रस्ताव नगरपालिकेने दिला. परंतु तिथं केवळ आणि केवळ 1% रक्कम मंजुरीसाठी लागती, ती दिली गेली नाही. म्हणून तो प्रस्ताव त्यांनी बाजूला ठेवला, तो मंजूर केला नाही. आज आपण हा जो रस्ता पाहतोय प्रमुख जिल्हा मार्ग 20, हा सरकारी रस्ता आहे, सरकारी जागा आहे. तरी जर शासन इथं या रस्त्यावर नगरपालिकेने प्रस्ताव सादर केलेला असताना तो प्रस्ताव मंजूर करायला जर तिथं 1% मागणी केली जाते, अशी चर्चा मी तिथं ऐकली. केवळ 1% त्यांना दिले नाही, त्यामुळं हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. इथून आता ऊस वाहतूक होती, शेतकरी आहे, रोज पहाटेचे शेतकरी तरकारी घेऊन जातात, पडतात, कामगार आहेत, ते त्यांचे अपघात इथं घडतात. हा रस्ता इतका धोकेदायक झालेला आहे. हे सगळं करूनही जर शासन अशा प्रकारे, नियोजन मंडळ अशा प्रकारे अन्याय लोकांशी करणार आहे आणि जर बिल्डरांच्या दावणीला बांधले जाणार असेल तर मग सामान्यांनी करायचं काय आणि किती दिवस? आता मी वारंवार पुणे लाईव्हला बघितले, इथं आमचे चेअरमन बाळासाहेब पठारे असतील किंवा इतर जे शेतकरी आहे त्यांनी वारंवार मागणी केली की इथं खड्डे, धूळ उडतीये, रस्ता करा. मग कधी होणार आहे? आणि शिव मला 1 वर्ष झाली सांगतात ते की आता आपण ते तुकडे करून आहे ना, त्यांनी सांगितले सादर करायला, मग आपण तसं करू. मी तिथं ते नियोजन मंडळाचे जे अधिकारी त्यांनाही सांगितलं, तिथले प्रमुख आहे त्यांना सांगितलं, जिल्हा अधिकाऱ्यांना पण मेसेज केला. ते म्हणले असं होणार नाही, परंतु आमच्याकडे निधीची कमतरता आहे. बिल्डरांना 2-2, 3-3 कोटी, खाजगी जागेत 2-2, 3-3 कोटी निधी द्यायला पैसे येतात त्यांच्याकडे. पण जिथून मोठ्या प्रमाणावर जनता जाती, जनतेचा वावर आहे, त्या ठिकाणी विकास करायचा नाही. हे कुठलं नक्की या सरकारचं धोरण आहे हे आम्हाला कळत नाही. आणि माझी विनंती आहे कलेक्टरांना की जर तुम्हाला ह्या काय बोलण्यात जर तुम्हाला चुकीचं वाटतं, तुम्ही चौकशी करा. तुमच्या कार्यालयामध्ये, नियोजन मंडळामध्ये आमच्या नगरपालिकेने प्रस्ताव दिलेला आहे, तो का नाही मंजूर झाला? मागं आमच्या गालफाटेताईंनी पालकमंत्र्यांना भेटल्या, मी त्यांना म्हणलं तुमचं मंजूर करायचं असेल तर पालकमंत्र्यांना भेटा, त्यांची सत्ता आहे. त्या गेल्या, त्यांनी मंजूर करून आणलं महात्मा फुले नगरचं कॉन्क्रीटचं. यापुढचं ते म्हणलं की निधीच नाही. म्हणजे आमचं म्हणणं काय आहे की तिथं दलित वस्ती सुधारच्या अंतर्गत तिथं पैसे देणंच होतं, ते बंधनकारकच होतं, म्हणून ते काम मंजूर झालं. आणि यापुढं जे काम करायचंय राक्षवाडीपर्यंत, तर ते प्रस्ताव नगरपालिकेने दिलेत. ते असे प्रकारे जर पैशासाठी, कमिशनसाठी, जर मान्यतेलाच कमिशन आहे, पुढं तर खाणारच आहेत ना. टेंडर काढायचे, बिल काढायचे, सगळी का पैसे खाणार आहेत हे जनतेलाही माहिती झालेलं आहे. पण जे काय करायचं ना बाबांनो, 100 रुपयाचं 60 रुपयाचं काम करा, पण ते लवकर करा आणि जनतेला रिलीफ द्या, एवढंच माझी विनंती आहे.